आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। सांगलीची जागा ठाकरे गटाला देणं चुकीचं होतं। काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये विश्वजित कदमांचं विधान, तर काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या पाठीशी नाना पटोले यांची भूमिका। बारामतीच्या गावामध्ये अनोळखी लोक फिरताना दिसतात। शेवटच्या 2 दिवसात दडपशाही आणि धनशक्तीचा वापर होईल, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं विधान। अजित यशवंतराव चव्हाणांच्या भारतरत्नाचा विषय जाहीरनाम्याचा नाही। अजित पवारांचे दिल्लीमध्ये कुणी ऐकत नाही, पवार गटाच्या जाहीरनाम्यावरून जयंत पाटलांचा निशाणा। भारतरत्न देण्याची मागणी करण्यात चूक काय, जयंत पाटलांच्या टीकेला छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर। आई सुप्रिया सुळेंसाठी मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात, युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंचा बारामतीमध्ये प्रचार। सांगलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार, घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपने उमेदवार पाठवला। संजय राऊतांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा। भाजप उद्या दाऊद आणि छोटा शकीलला क्लीन चिट देऊ शकते, शिखर बँक घोटाळ्यावर बोलताना राऊतांचा भाजपला खोचक टोला। जितेंद्र आव्हाड यांना खोटं बोलण्यामध्ये डॉक्टरेट दिली पाहिजे, आव्हाडांना डॉक्टरेट कशी मिळाली हा संशोधनाचा विषय, सुनील तटकरेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। 2 लाख मतांनी अनंत गीतेंचा पराभव होणार, सुनील तटकरेंचा दावा, लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी गीते बकासूर सारखे शब्द वापरतात, तटकरेंची अनंत गीते यांच्यावर टीका।